महाराष्ट्र देश फाकड़ा बोलत असताना महाराष्ट्र देश फाकड़ा वरुण रांगडा सह्याद्री कडा तसा सातपुडा अंतरी झाला अमृताचा अंतरी झाला अमृताचा अंतरी झाला अमृताचा कार्या खोऱ्यातून ममतेचा कार्या खोऱ्यातून ममतेचा कार्या खोऱ्यातून ममतेचा वाहतो विचार समतेचा वाहतो विचार समतेचा वाहतो विचार समतेचा नरवीर संत जन्मले अलौकिक समानते जीवन अलौकिक समानते जीवन अलौकिक समानते जीवन महाराष्ट्र भारत भूची शांती महाराष्ट्र भारत भूची शांती महाराष्ट्र भारत भूची शांती पराक्रमी शूरवीरांचा ऐका इतिहास महाराजांचा ऐका इतिहास महाराजांचा ऐका इतिहास महाराजांचा आई भीमाई त्याच्या अगोदर आई जिजाई वंदन माझे आई जिजाई वंदन माझे तुझ्या चरणाला तुझ्या चरणाला तुझ्या चरणाला तुझ्या कोटी वीर शिवाजी आले जन्माला शिवाजी आले जन्माला आले जन्माला शिवाजी आले जन्माला या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी समतेचं न्यायाचं बंधुत्वाचं राज्य उभा केलं त्या पाठीमागची प्रेरणा होती जिजाऊ हे जेवढे युद्ध झाले हे संघर्ष राजकीय संघर्ष होते मध्ये
ते काय धार्मिक संघर्ष नव्हते. आणि म्हणून आज मगाशी सांगितलं की महाराष्ट्र अतिशय भयान परिस्थितीतून जात आहे. दंगलग्रस्त महाराष्ट्र हा झालेला आहे. संत महापुरुषांनी समतेचा, न्यायाचा, बंधुत्वाचा विचार, बुद्धाचा विचार या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पेरला. आई जिजाई वंदन माझे तुझ्या चरणाला, तुझ्या चरणाला, तुझ्या चरणाला. त्याचप्रमाणे आई भीमाई, आई भीमाई तुझ्याच पोटी गर्भी वाढणारा, जन्मा आला इथे मनुची अवलाद गाडणारा, मनुची अवलाद गाडणारा, अवलाद गाडणारा, मनुची अवलाद गाडणारा. अन्य भीमराव, अन्य भीमराव आंबेडकर नेता खंबीर धरली करून बहुजनावर केला दिन दुबळ्यांचा उद्धार, केला दिन दुबळ्यांचा उद्धार, केला दिन दुबळ्यांचा उद्धार. नाव ते जगी अमर राहणार, नाव ते जगी अमर राहणार, नाव ते जगी अमर राहणार. कर्जा जय भीम करा ललकार, कर्जा जय भीम करा ललकार. पाण्यावरी तुम्ही ते, पाण्यावरी तुम्ही ते कोरून नाव गेला, या वाऱ्यावरी तुम्ही ते कोरून नाव गेला. बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावं, किती वर्ष संघर्ष करावा लागला. एका बिल्डिंगला, एका इमारतीला नाव द्यायचं होतं. आम्ही त्या आंदोलनामध्ये पॅन्थरच्या चळवळीपासून आम्ही हे काम करीत आहोत. परंतु पाण्यावरी तुम्ही ते, भारतातल्या उन्हाळ्यात ज्या नद्यांना पूर येतो त्या नद्या अडवण्यात याव्या आणि आटलेल्या नद्यांना सोडण्यात याव्या, त्याचं नाव होतं नदीजोड प्रकल्प. हा नदीजोड प्रकल्प 1948 साली बाबासाहेबांनी या देशाला दिला. पाण्यावरी तुम्ही ते कोरून नाव गेला, वाऱ्यावरी तुम्ही ते कोरून नाव गेला. आताची लाईटची भेडसवणारी अवस्था पाहिली तर बाबासाहेबांनी पाठीमागे सांगितलं होतं सौर ऊर्जेचा वापर करा. आता करायला लागले ना माणसं. आणि म्हणून पाण्यावरी तुम्ही ते कोरून नाव गेला, वाऱ्यावरी तुम्ही ते कोरून नाव गेला. 20 मार्च 1927 साली 14 तळ्याचं आंदोलन, सुरुवातीचं सामाजिक आंदोलन बाबासाहेबांचं. प्रचार नव्हता, प्रसार नव्हता, काहीच नव्हतं. माणसं शिकलेली नव्हती, साधन नव्हतं, संपत्ती नव्हती, तरी हजारो माणसं कशी आली असतील भांडला. कसा संपर्क झाला असेल, काय नेटवर्क असेल, आणि ते आंदोलन यशस्वी बाबासाहेबांनी करून. आणि म्हणून तुम्ही श्वास मानसाचा, तुम्ही ध्यास मानसाचा, हृदयात मानसाच्या तुम्ही कोरून नाव गेला, हृदयात
कुठला शब्द आहे? भारत पुल्लिंग आहे का स्त्रीलिंगी शब्द आहे? मग इतके दिवस ह्या प्रबोधन करायच्या ह्या महागायकाच्या मागून काय ऐकलंच मग? भारत हा, अरे भारत नाव पोराचं ठेवते का पुरीच? पहा, भारत हा पुल्लिंगी शब्द आहे, देश आहे, आपलं राष्ट्र आहे, परंतु त्याला म्हणतात भारत माता. हा, भारत माते तुझ्या कपाळी, मला सुद्धा म्हणावं लागलं, भारत माते तुझ्या कपाळी हा टिळा शोभतो साजरा, आणि भीमबाबाच्या कर्तृत्वाला करू शाहिरी. दूर कार्यक्रम होता आमचा, रात्री कार्यक्रम करून आलो, परंतु आमच्या चळवळीतील आमचे सहकारी मार्गदर्शक दीपकराव मस्के साहेबांनी असं प्रबोधन केलं, असं निवेदन केलं की खरं दीपकराव जोश आला आणि शाहिरी टिकली पाहिजे. आता शाहीर फार कमी झालेले आहेत, आमच्यासारखे डब पोवाडा वाजून म्हणणारे फार कमी झाले. फार हे गाणं अवघड आहे पोवाडा म्हणायचा म्हणजे, आणि म्हणून शाहिराचे कार्यक्रम व्हावेत अनेक ठिकाणी घडवून आणण्याचे काम आमचे मस्के साहेब नेहमी करत असतात. काय निवेदन आज केलं राव, नवीन गाणं लिहिले बघा, भारत माते तुझ्या कपाळी, लिहिलं नाही दुसऱ्याच आहे, समाधान गायकवाड नावाचे एका कवीच आहे. भारत माते तुझ्या कपाळी तिला शोभतो साजरा, भीमबाबाच्या कर्तृत्वाला करू शाहिरी. परंतु मुक्त अंबरी उडू लागली पिंजऱ्यातील पाखरे, पिंजऱ्यातील पाखरे, पिंजऱ्यातील पाखरे. मुक्तपणाचा अर्थ कळाला, स्वातंत्र्य काय असतं, अरे मुक्तपणाचा अर्थ कळाला तुझ्यामुळे या पाखरा, भीमबाबाच्या कर्तृत्वाला करू शाहिरी. बाणाचा पुतळा, बाणाचा पुतळा, बाणाचा पुतळा, बाणाचा पुतळा. हॅलो, त्यांचं नाही, त्यांच्याकडे चुकलं कनेक्शन. पार्टीचा कार्यक्रम आहे, पार्टीचे आपण आभारच मानले पाहिजे, कारण प्रबोधनाचा हा जागर 2 दिवस ते चालू ठेवतात. नाहीतरी असं झालंय बघा आपला आजपर्यंत 70 वर्षामध्ये चळवळीत. आता चळवळीवर काय बोलत नाही, कारण आम्ही हलो हलो म्हणूच तर आम्ही, मी नेहमीच सांगत असतो, आमचा माईक चेकअप चालू असतो, चेक. आम्ही हॅलो हॅलो म्हणूच तर निवडणुकीमध्ये आम्ही हॅलो हॅलो म्हणूच तर पुढच्या माईकवरून पुढच्या उमेदवार निवडून आलेली घोषणा झालेली असते. समजलं का? ही अवस्था झाली. चला, हर पाणी पाणी करीत होती,
करीत होती साऱ्या बहुजनांची माऊली